we are going to see the chapter number 3, that is inheritance and variations. In this inheritance and variations we have seen in the last lecture, आपण मागच्या लेक्चरला काय बघितलं होतं ते एक वेळा बघूया. In the last lecture we have seen the inheritance theory, chromosomal inheritance of theory बघितली होती. Next after that number of chromosomes बघितले होते. Structure of chromosome हे बघितलं होतं, how the structure is present, what is the character is present of the chromosome. Today we are going to the structure of the chromosome. आपण मागच्या लेक्चरला काय काय बघितलेलं आहे ते बघितलेलं आहे. आता आज आपण बघणार त्या क्रोमोझोम मध्ये नंबर्स बघितलेले आहेत. आता नंबर्स नंतर त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, हाऊ द स्ट्रक्चर ऑफ द क्रोमोझोम इज प्रेझेंट इन द स्पीसीज मध्ये हा क्रोमोझोम कसा दिसतो हे आपल्याला आज बघायचं आहे. मग हा क्रोमोझोम, व्हेन दिस क्रोमोझोम इज प्रेझेंट, आपण क्रोमोझोम दरवेळेला म्हणतो. Now in the last lecture I have told this chromosomes in the character it is having two arms with the help of the joining. असं ह्याला आपण क्रोमोझोम म्हटलेलं आहे, which is having the two arms and with the help of a small joining part. आता हे नेमके दोन आर्म्स काय आहे, हे जॉइनिंग काय आहे, हा स्ट्रक्चर कसा दिसतो हे आपण आज बघणार आहोत. मग हा स्ट्रक्चर आपण कसा बघायचा आहे तर त्याचे काही कॅरेक्टर्स किंवा काही पॉइंट्स आहेत ते बघूया. व्हॉट आर द पार्ट्स ऑफ दिस क्रोमोझोम. फर्स्ट, दिस क्रोमोझोम इज क्लिअरली ऑब्झर्व इन द मेटाफेज स्टेज. आपल्याला मेटाफेज स्टेजमध्ये काय होणार आहे, हे क्रोमोझोम क्लिअरली दिसणार ड्युरिंग द सेल डिव्हिजन. पहिला स्ट्रक्चर काय आहे की आपल्याला हे कधी दिसेल तर ड्युरिंग द मेटाफेज ऑफ द सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन ज्याला स्टार्ट होते, प्रोफेजमधून मेटाफेजमध्ये जातात, दॅट टाइम वी आर गोइंग टू सी द क्लिअर पिक्चर ऑफ द क्रोमोझोम. एकदम क्लिअरली आपल्याला मेटाफेजच्या स्ट्रक्चरमध्ये क्रोमोझोम दिसणार आहे. मग हा क्रोमोझोम मध्ये पहिला पॉइंट आहे सिस्टर क्रोमॅटिड्स. मग मेटाफेजमध्ये आपल्याला काय दिसणार आहे, अ सिस्टर क्रोमॅटिड्स विच इज हॅव्हिंग अ टू आयडेंटिकल हाफ्स. एक सारखे two identical halves are present in the metaphysic stage. It is called as sister chromatids. आता हा एक आहे, इथं अजून एक आहे, एक सारखे आहेत, आयडेंटिकली आहेत, सेम आहेत. That time it is called as a sister chromatid. याला काय म्हणतो आपण, sister chromatid. Now this sister chromatid which is having a same part, वरती इकडेही दोन्ही बघा, इकडेही दोन्ही बघा, सेम आहेत. म्हणून मी इथे लिहिले टू आयडेंटिकल शब्द काय वापरले बघा, टू आयडेंटिकल हाफ्स इन द मेटाफिजिक स्टेज. इट इज कॉल्ड एज सिस्टर क्रोमॅटिड्स. नाउ नेक्स्ट पार्ट, दिस क्रोमॅटिड आपण ह्याचा एक्सटर्नल आणि इंटरनल असे दोन भाग आहेत. क्रोमोझोम बघताना वरून दिसताना हा असा क्रोमोझोम दिसणार आहे, पण इंटरनली आतून त्याला आपण बघतो तर ह्या क्रोमोझोम मध्ये आपल्याला काय दिसणार आहे. ह्या क्रोमोझोम मध्ये समजा हा क्रोमोझोम तुम्ही घेतला, मी एकच दाखवते सिस्टर, तर ह्याच्या आत असे स्ट्रक्चर्स असतात. मग हा जो स्ट्रक्चर आहे विच इज हॅव्हिंग क्रोमॅटिड मध्ये, हा जो क्रोमॅटिड आहे त्याच्या आत त्याला टर्न्स आहे. इट इज हॅव्हिंग द टर्न्स which is made up of a small part in turns. This subchromatid, जे small परत भाग आहे त्याला आपण काय म्हणतो, subchromatid, and it is called as chromonimeta. म्हणजे हा जो क्रोमॅटिड आहे त्याच्यानंतर त्याला अजून एक अटॅचमेंट असते त्या टर्नला, which is called as a subchromatid, and this subchromatid is called as chromatid in turns is made up of subchromatid is called as chromonimeta. Now this chromonimeta च्या नंतर आता हा स्ट्रक्चर इथेही तुम्हाला दाखवलेला आहे. इंटरनली बघितलं तर हा तुमचा एक मी पार्ट तिथं काढून दाखवलेला आहे, आणि त्याच्यात हा डबल हेलिक्स स्ट्रक्चर दाखवलेला आहे. आणि ह्या डबल हेलिक्स मध्ये प्रत्येक व्हाईट कलरला एका साईडला सबक्रोमॅटिडला मी काय नाव तिथे दिलेलं आहे, क्रोमोनिमेटा. तिथं आहे परत अजून वेगळा काढून दाखवलेला आहे क्रोमोनिमेटा. आता ह्याच्यात हा क्रोमॅटिड, हा एक क्रोमॅटिड आहे, हा एक क्रोमॅटिड.
इट इज लाईंग साइड बाय साइड. इथे एक आहे त्याच्या बाजूला अजून दुसरा आहे म्हणजे ते काय एका बाजूला एक इकडं तर इकडं. इट इज लाईंग साइड बाय साइड अँड इट इज जॉईनिंग विथ द हेल्प ऑफ वन पॉइंट. एका पॉइंटला तो काय होतो जॉईंट होतो. दिस इज कॉल्ड ॲज सेंट्रोमियर. त्याला काय म्हणतो आपण सेंट्रोमियर. द क्रोमॅटिड लाय साइड बाय साइड. हे क्रोमॅटिड हे क्रोमॅटिड विच इज लाईंग साइड बाय साइड अँड हेल्ड टुगेदर ॲट वन पॉइंट. एका पॉइंटला ते दोन्ही काय होतात जॉईंट होतात. फॉर एक्झाम्पल आपण हे दोन खडू घेतले विच इज जॉईनिंग टुगेदर. दोन आहेत साइड लाईन साइड बाय साइड पण इथं ज्याला ते जॉईंट होतील ह्या पॉइंटला आपण काय म्हणणार आहोत सेंट्रोमियर. आता ह्या सेंट्रोमियर च्या नंतरचा भाग आहे प्रायमरी कॉन्सन्ट्रेट. आता हा काय आहे कन्सिस्टर टिपिकल क्रोमोझोम. हा जो क्रोमोझोम आहे इट कन्सिस्ट ऑफ इन 2 क्रोमोझोम. दोन क्रोमोझोम आहेत जॉईनिंग टुगेदर ॲट द सेंट्रोमियर विच इज कॉल्ड ॲज प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन. आता प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन म्हणजे नेमकं कसं दिसेल तर आता तुम्ही हा एक्सटर्नल वेगळा हा एक क्रोमोझोम मी काढलेला आहे. इथं हे जॉईंट आहे परत इथं दुसरा क्रोमोझोम आहे म्हणजे हा तुमचा काय झाला प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन. आता प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन म्हणजे तर काय अ टिपिकल 2 क्रोमोझोम कन्सिस्ट ऑफ जॉइनिंग विथ द हेल्प ऑफ क्रोमॅटिड ॲट द सेंट्रोमियर इज कॉल्ड ॲज प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन. आता प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन काय आहे तर प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन मध्ये हा जो सेंट्रोमियर आहे दिस सेंट्रोमियर इट इज हॅव्हिंग अ डिस्क शेप. ह्याच्यात कसं आहे असा डिस्क शेप स्ट्रक्चर प्रेझेंट असतो या सेंट्रोमियर मध्ये. दिस डिस्क शेप स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज कायनेटोकोर. काय आहे सेंट्रोमियर मध्ये काय असणार आहे डिस्क शेप स्ट्रक्चर असणार आहे and this disc shaped structure is called as kinetochore. And this kinetochore ची definition काय तर primary constriction consists of a disc shaped plate is called as kinetochore and from this kinetochore there is a formation of spindle fibers. यातून काय येतात spindle fibers येतात during the cell division. ज्यावेळेला सेल डिव्हिजन होते त्यावेळेला त्याच्यातून काय तयार होतं कायनेटोकोरपासून स्पिंडल फायबर्स तयार होतात. नेक्स्ट इज युअर सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन. आता हे काय आहे सेकंडरी इट इज लाईक बिसाइड ह्या प्रायमरीच्या बाजूलाच काही फ्यू क्रोमोझोम सोडून सम 1 2 असे परत इथं जॉईनिंग होणार परत असे फ्यू पार्ट सोडून इथे दाखवलेले आहे. हा एक प्रायमरी आहे नंतर काही सेल सोडून परत एक क्रोमोझोम तयार होतं तर मग काही अंतर सोडून ज्याला तयार होतो त्याला आपण म्हणतो सेकंडरी. आता दिस सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन कसं आहे सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन इट कन्सिस्ट ऑफ 2 टाइप्स. सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन कसं आहे 2 आहेत सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन 1 अँड सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन 2. आता सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन काय 1 आहे न्यूक्लियस बिकम ऑर्गनाइज्ड ड्युरिंग इंटरफेज. ज्याला सुरुवात होते सेलची त्याला आपल्याला हा न्यूक्लियस काय होतं ऑर्गनाइज्ड होतं. सो त्यात DNA आणि RNA प्रेझेंट असतात त्यावेळेला इट इज हॅव्हिंग अ कॉन्स्ट्रिक्शन नंबर 1 त्याला म्हणतो विच इज प्रेझेंट टुवर्ड्स द अप्पर साइड. क्रोमोझोमच्या सगळ्या टोकाच्या वरती पहिला क्रोमोझोम असतो दॅट इज सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन 1. And then the secondary constriction 2 it is present towards the satellite. जिथं सॅटेलाइट आहे त्या बाजूला तुमचा सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन 2 हा ऑर्गनाइज झालेला असतो. इट इज ॲज ए टू द फ्यू क्रोमोझोम. हा क्रोमोझोम सोडून इथं तो अटॅच असतो. आता हा सॅटेलाइट इट इज कॉल्ड ॲज SAT बॉडी. सॅटेलाइटला काय म्हणतो SAT बॉडी. आता नेमकं सॅटेलाइट म्हणजे काय आहे इट इज अ न्यूक्लिअर ऑर्गनायझेशन. हा सॅटेलाइट ह्या क्रोमोझोमच्या इथं इट इज अ न्यूक्लिअर ऑर्गनायझेशन इन अ शॉर्ट छोटा आहे आणि स्पेरिकल आहे विच इज प्रेझेंट बियॉन्ड दिस क्रोमोझोम. आपल्या पुढून पाठीमागे असतं थोडंसं खालच्या बाजूला त्यावेळेला आपण त्याला म्हणतो सॅटेलाइट. अ पार्ट ऑफ द क्रोमोझोम महत्त्वाचा बियॉन्ड
the nuclear organization which is short and spherical, it is called as satellite. आणि हा सॅटेलाइट कुठे असेल? अटॅच टू द सेकंडरी कॉन्स्ट्रक्शन 2 च्या बाजूला असतो, which is present towards the attached in a few chromosome of the set body. Next is your telomere. Telomere काय आहे? It is a tip of the chromosome. म्हणजे हा जो तुमचा आहे वरचा टोक त्याला आपण काय म्हणतो? टेलोमियर. टिप ऑफ द क्रोमोझोम प्रेझेंट इन द cell during the cell division of the chromosome is called as telomere. छोटंसं डेफिनेशन आहे. टिप ऑफ द क्रोमोझोम is called as telomere. Next part is your chromomere. Chromomere म्हणजे काय आहे? तर chromomere is nothing but a small swelling आहे. छोटंसं स्वेलिंग असतं ह्याच्यामध्ये क्रोमोझोम्समध्ये छोटंसं स्वेलिंग येणार. क्रोमोझोम बियर असे छोटे छोटे नंबर ऑफ स्वेलिंग्स येतात काय काय वेळेला. नंबर ऑफ क्रोमोझोम विच इज हॅव्हिंग स्मॉल स्वेलिंग इज कॉल्ड ॲज क्रोमोमियर. त्याला काय म्हणतो आपण? क्रोमोमियर म्हणतो. आता हा जो स्ट्रक्चर आहे तर ह्याच्यात DNA इज अ डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर. DNA कसा आहे? डबल स्टँडर्ड आहे. आणि ह्याचं फंक्शन काय? इट हेल्प्स इन द कॅरिंग हेरिडिटरी कॅरेक्टर. क्रोमोझोम काय करतात? हेरिडिटरी कॅरेक्टर ट्रान्सफर करायची मदत करतात फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. तर टुडेज लेक्चर वी हॅव सीन द स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम. इन दिस स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम वी हॅव सीन द सिस्टर क्रोमॅटिड, क्रोमोनिपाटा, सेंट्रोमियर, प्राइमरी कॉन्स्ट्रिक्शन, कायनेटोकोर, सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन 1, 2, satellite, telomere and chromomere, and the function which help in carrying the hereditary character. In the next lecture we are going to see the types of chromosome. So thank you very much.